नमस्कार माझे मित्रांनो. तर आज आपण एक नवीन विषय घेऊन आलो आहे चर्चेसाठी. तर विषयाचं नाव आहे की श्रीमंत होण्यासाठी काय केलं पाहिजे. तर सगळ्यांनाच ह्या काळामध्ये झटपट श्रीमंत व्हायचं असतं. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, झटपट कधीही श्रीमंत होता येत नाही. आणि झालं तर ते चिरकाळ टिकत नाही. आता बरेच जण काय करतात, झटपट श्रीमंत होण्याच्या नादामध्ये पैसे याच्यामध्ये गुंतवतात, गॅम्बलिंगमध्ये टाकतात किंवा सट्टेबाजी करतात. म्हणजे किंवा काही आजकाल वेगवेगळ्या प्रकारचे ॲप आले आहेत, तिथे गुंतवणूक करतात आणि त्या भूलथापांना ते बळी पडतात आणि मोठ्या धोक्याला सामोरे जातात. त्यामुळं अशा भूलथापांना आपण बळी न पडता अतिशय चांगल्या मार्गानं कसं श्रीमंत होता येतं याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तर सर्वात अगोदर आपण नाही का आपल्या कॅरेक्टरवरती फोकस केला पाहिजे. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असा, तुमचं कॅरेक्टर चांगलं असणं फार महत्त्वाचं आहे. तुम्ही कॅरेक्टर चांगलं असण्याचं तुम्ही आव्हानून काही काळासाठी श्रीमंत होऊ शकता, पण ते चिरकाळ टिकणार नाही. त्यामुळं तुमचं कॅरेक्टर तुम्हाला जर चिरकाळ मान सन्मान त्याचबरोबर श्रीमंत राहायचं असेल आणि त्याचबरोबर सुखी राहायचं असेल, तर तुम्ही तुमचं कॅरेक्टर जपून त्या मार्गाने योग्य रीतीनं वाटचाल केली पाहिजे. तरच तुम्ही चिरकाळ सुखी, श्रीमंत, समाधानी होऊ शकाल. तर मुख्य उद्देश काय आहे आपल्या ह्या टॉकचा, तर आपण चांगलं काम करून चांगल्या पद्धतीने श्रीमंत होऊ शकतो. आणि तुम्हाला माहिती आहे, वरपासून म्हणजे मोठ्या लोकांपासून तर खालच्या स्तरातल्या लोकांपर्यंत ही सर्व सृष्टी किंवा हे सगळं विश्व एकाच खांबावरती उभं आहे, ते म्हणजे सेवा. सेवा जर करत असाल तर तुम्ही त्या मार्गात सेवेच्या माध्यमातूनच पैसे कमवू शकता. आता टी व्ही रिपेरिंगवाला असेल, त्यानंतर वेगवेगळ्या गाड्या असतात, ते काय करतात, सेवाच देत आहेत. किंवा आपण मोबाईल वापरतो, मोबाईल म्हणजे ही सेवा आहे. आणि कुठलीही अशा पद्धतीने तुम्ही सेवा निवडा आणि त्याच्यामध्ये 100% द्या तुमचे, कुठलीही पळवट न काढता. काहीही असेल तुमचं, आता तुम्ही जर समजा डिझायनर असाल तर तुम्ही बेस्ट एक नंबर जर डिझाईन बनवलं समजा, तुमचं तन मन धन लावून, तर नक्कीच तुम्ही सक्सेस होऊ शकाल. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो साधीशी. आमच्या गावामध्ये एक चांभार होता. गाव काही फारसं मोठं नव्हतं, मार्केटचं गाव होतं. म्हणजे 7-8-10 गावाचे लोक तिथे बाजार करायला यायचीत. मग त्या ठिकाणी त्याचं चपलाचा व्यवसाय होता छोटासा. म्हणजे तो चपलाचा व्यवसाय म्हणजे फाटलेल्या चपला तो फक्त शिवायचा. पण तो एवढा मन धन तन सगळं ओतून तो एवढा भारी सर्विस द्यायचा ना, तर हळूहळू काय झालं, त्याच्या कामावरती लोक प्रचंड खुश होते. त्यामुळं त्याच्या ग्राहकांची रेलचेल पण वाढतच होती. आणि अशामध्ये तो नवनवीन गोष्टी पण करायला सुरुवात केली होती. तो फक्त अगोदर चपला आणि बुटं शिवून द्यायचा. नंतर त्याचं थोडासा आवाका वाढवला. मग नंतर तो काही नवीन जोडं तिथं ठेवू लागला, स्वतःच बनवून तो तिथे ठेवू लागला. त्याची विक्री वाढत असताना त्यांनी आणखी 1-2 जणं कामाला ठेवली, कारागीर कामासाठी, म्हणजे चपला बुटं बनवण्यासाठी. आणि त्याचा खप किंवा त्याचा व्यवसाय एवढा जलद गतीने वाढायला सुरुवात झाली ना, मग कारण की त्याने सुरुवात करताना काय केलं, एकदम निर्मळ भावनेनं आणि एकदम चांगली सेवा दिली. आणि त्याच्यामध्येच नंतर पण सातत्य ठेवलं. त्याने कुठलंच त्यामध्ये फ्रॉडगिरी किंवा फसवेगिरी केली नाही. बरेच जण काय करतात, सुरुवातीला खूप चांगलं काम करतात, एकदा जम बसला की मग फ्रॉडगिरी करायला सुरुवात करतात. आणि त्यामुळं त्यांचं जरी सक्सेस त्यांनी मिळवलं तरी ते काही काळातच डब घ्यायलाच जातं. याचं उदाहरण जर बघायचं असेल तुम्हाला, तर मी कंपनीचं नाव घेणार नाही, ती कोणती सेवा पुरवत होते त्याचं पण मी नाव इथे घेणार नाही. पण ती सेवा पुरवत असतात आणि सुरुवातीला काय करतात, एवढ्या भारी फर्स्ट क्लास सुविधा देतात. आणि ज्यावेळेस त्यांचा जम बसतो आणि वेगवेगळ्या शहरामध्ये त्यांचे मोठमोठे मॉल्स ओपन होतात, त्यावेळी ते प्रोडक्टमध्ये
भेसळ करायला सुरुवात करतात. हे भेसळ केल्यामुळे अनेक लोकांना त्याचा त्रास होतो. अनेक जणांचे प्राणही जातात. मग तिथे अनेक लोकांचे प्राण जातात आणि इथूनच त्याचा बिझनेस पण ढासळायला सुरुवात होती. वाईट घटना पसरायला क्षणाचाही अवधी लागत नाही. लगेच सगळीकडं ही न्यूज भारतभर पसरली आणि त्याचा बिझनेस एकदम फसला गेला आणि त्याला अनेक रुपयाचं नुकसान झालं. तर म्हणून आपण कुठलीही सेवा देत असाल तर त्यामध्ये आपण चांगल्या प्रकारची सेवा देणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण की आपण सेवेवरती हे ठेवा, फोकस ठेवा. सेवा करताना त्याच्यामध्ये कुठलाही भेसळ वगैरे करू नका की जेणेकरून तुमचं पण नुकसान होईल आणि इतरांचं पण नुकसान होईल. आता तुम्ही काही औषध विकता आहात आणि त्याच्यामध्ये जर काही भेसळ करत आहात, प्राणघातक केमिकल्स वापरत आहात, तर ते जीविताच्या दृष्टीने खूप हानिकारक आहे आणि यदाकदाचित कधीतरी त्यामुळे तुमच्या जवळच्यांचा सुद्धा प्राण जाऊ शकतो. त्यामुळं असं कधीही करू नका. आणि एकदा तुमचा बिझनेस सेट झाला की तुम्हाला फार पैसा मिळणारच आहे, पण तुम्हाला त्यामध्ये निर्मळ भावनेनं काम करणं खूप गरजेचं आहे. कुठलंही भेसळ न करता, कुठलीही फसवेगिरी न करता, तरच तुमचा बिझनेस चिरकाळ टिकू शकतो आणि तुम्ही कमी वेळात श्रीमंत होऊ शकता आणि दीर्घकाळ ते टिकू शकतं. म्हणून कधीही फ्रॉडगिरी, फसवेगिरी करू नका. एवढंच एक आव्हान आहे. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात उतरा, फक्त सेवा 100% द्या आणि चांगल्या पद्धतीची सेवा द्या. तुम्हाला कमी वेळातच सक्सेस मिळेल आणि तुमच्या कॅरेक्टरवरती सुद्धा तुम्ही भर दिला गेला पाहिजे. लोकांना कळलं पाहिजे की हा माणूस म्हणजे एक नंबर, फक्त दिखाव्यासाठी नव्हे, तर खरोखर माणूस म्हणून एक नंबर असायला हवं तुम्ही. आणि त्यामुळं तुमचं जर एकदा कॅरेक्टर चांगलं बिल्ड झालं तर आपोआपच तुमचा बिझनेस पण सेट होतो, तुमचं सगळं काही होतं आणि तुम्हाला सुख समाधान आणि तुमच्या कामामुळे दुसऱ्या लोकांनासुद्धा सुख समाधान लाभतं. तर कधी पण लक्षात असू द्या, जसं आपल्या स्वतःला सुख समाधानी व्हायचं असेल तर आपल्या सेवेच्या माध्यमातून लोकांना सुख समाधान वाटलं तर आपण सुद्धा आपण म्हणतो ना की मध वाटताना आपल्या हाताला सुद्धा मध लागतो, तशा पद्धतीने आपण सुद्धा लवकरात लवकर श्रीमंत होऊ शकतो. तुम्ही मला ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.